थंड होऊन 10 मिनिटं झालेली आहे। बिर्याणी बघा आमची व्यवस्थित झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। पाऊस सतत पडत आहे। मार्केटमध्ये मासे पण कमी प्रमाणात भेटतात आणि आज तर रविवार आहे, म्हणून मी आज तुम्हाला मस्त अशी चिकन दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे, ते पण 1 किलोच्या प्रमाणात। चला तर मग सुरुवात करूया। तांदूळ घेतलेले आहे मी 750 ग्रॅम, म्हणजे पाऊण किलो। आणि हे तांदूळ असे पिवळसर घ्यायचे, ते जुने तांदूळ असतात। सफेद तांदूळ घ्यायचे नाही, मग भात सडसडीत असा होत नाही। आणि त्याच्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनची क्वांटिटी आहे ना ती तेवढीच राहते आणि तांदळाची भात झाल्यावर त्याची दुप्पट क्वांटिटी होते, म्हणून 750 ग्रॅमच तांदूळ घ्यायचे। जास्तीत जास्त 1 किलो घ्यायचे, पण मी 750 ग्रॅम घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी 1 किलो चिकन घेतले आहे। तांदूळ पहिल्यांदा आम्ही धुवून घेऊया। तीन वेळा असं स्वच्छ धुवून घेऊया। 3 वेळा स्वच्छ आम्ही तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यात असं वर येईपर्यंत असं पाणी घालून आम्ही 1 तासासाठी साईडला ठेवूया। किलो चिकनची बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे, तो मी पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे आणि एकदम त्याच्या अशा सुट्या पाकळ्या केलेल्या आहेत। चुलीवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल तापत ठेवलेलं आहे। ते आता तेल कडकडीत झालं की आम्ही कांदा तळून घेऊया। आम्हाला बरिस्ता बनवायचा आहे। कडकडीत तेल तापलेलं आहे, आता त्याच्यात आम्ही कांदा तळून घेऊया। सतत असा ढवळत राहूया। चुलीची फ्लेम अशी हाय करूया। सतत आम्ही कांदा तेलात परतून असा घेतलेला आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। जरासा लालसर झालेला आहे, अजून त्याला थोडा लालसर असा कलर यायचा आहे। कांदा आता आमचा व्यवस्थित तळलेला आहे, एवढा लालसर तळायचा। नंतर तो थंड होईपर्यंत त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहणार आणि मग तो काळा पडणार, म्हणून आता आम्ही तो काढून घेऊया। आता तो मऊ असल्यासारखा दिसणार, पण थंड झाल्यावर तो एकदम असा करकरीत असा होणार। कांदा आता आम्ही थंड होण्यासाठी एका ताटात असा पसरून ठेवूया। होममेड आम्ही बिर्याणी मसाला बनवूया, त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत 4, जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, 6 लवंग घेतलेली आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, साधं जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा, तमालपत्राची पानं घेतलेली आहेत 3, 1 तुकडा जायफळाचा घेतलेला आहे, मिरी घेतलेली आहे 10, हे स्टार फूल घेतलेला आहे, धणे मोठा 1 चमचा घेतलेला आहे, जावित्री घेतलेली आहे 1 इंच अशी, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत सुगंधित वेलच्या, 2 मसाला वेलच्या घेतलेल्या आहेत। आता ते सर्व साहित्य आम्ही तव्यावर भाजून घेऊया। चुलीवर तवा ठेवलेला आहे, तवा गरम झालेला आहे। आता त्याच्यात हे सगळे खडे मसाले घालूया। आणि फक्त 2 मिनिटं असा सुगंध येईपर्यंत असे भाजून ते आम्ही त्याचा मसाला बनवूया। 2 मिनिटं झालेली आहेत, मसाल्यांचा सुगंध पण व्यवस्थित असा सुटलेला आहे। आता ते आम्ही थंड व्हायला ठेवूया ताटात काढून। खडे मसाले थंड झालेले आहे, ते आम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून मसाला बनवूया।
होममेड मसाला बनवलेला आहे, एकदमच सुगंध सुटलेला आहे. आणि असाच तुम्ही ताजा घरी बनवा आणि बिर्याणी बनवा, मस्त बिर्याणी होते. 1 किलो चिकन घेतलेलं आहे, ते आता आम्ही मॅरिनेट करूया. त्याच्यासाठी साहित्य दाखवते. 1 मोठा चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 लिंबू कापून घेतलेला आहे, 4 चमचे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे, पाव वाटी दुधावरची क्रीम घेतलेली आहे म्हणजे साय घेतलेली आहे, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, ओली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे, दही घेतलेला आहे 1 वाटी आणि पाव वाटी वरिष्ठ तळलेलं तेल घेतलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही काश्मीरी मिरचीची पावडर घालूया. 1 चमचा धणे पावडर घालूया, अर्धा चमचा हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया, आणि घरी बनवलेला होममेड बिर्याणी मसाला घालूया. व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया. मसाले आमचे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. त्याच्यात आम्ही लिंबू पिळूया. 1 लिंबू पिळूया. त्याच्यात पाव वाटी दुधाची साय घालूया. 4 चमचे आल्या लसणाची पेस्ट घालूया. टोमॅटोची प्युरी घालूया. 1 वाटी दही घालूया. हिरव्या मिरच्या अशा 2 तुकडे करून घालूया. त्याच्यात आम्ही बरिस्ता तळायला थोडं तेल घालूया. ओली कोथिंबीर घालूया आणि पुदिना घालूया. पुन्हा असं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आम्ही ते 2 तासांसाठी मॅरिनेट व्हायला ठेवूया. चुलीवर मातीच्या पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. आम्हाला राईस बनवायचा आहे ना बिर्याणीसाठी. पाणी कडकडीत झालेलं आहे, एक उकळी पण आलेली आहे. आता त्याच्यात आम्ही खडे मसाले घालूया. दालचिनीचे 2 तुकडे घालूया, स्टार फूल घालूया, 2 हिरव्या मिरच्या, 2 सुगंधित वेलच्या, 1 मसाला वेलची, 4 लवंग, मिरी, जावित्री आणि शाही जिरे. त्याच्यात मीठ घालूया. मीठ पाण्याच्या हिशोबाने घालायचं. मी असे अंदाजे 3 चमचे असे घालते मीठ. 1 चमचा साजूक तूप घालायचं. थोडी ओली कोथिंबीर घालायची. पुदिन्याची पानं घालायची. त्याच्यात अर्ध लिंबू पिळूया. लिंबू पिळल्याने आमचा भात असा मोकळा मोकळा आणि एकदम असा क्लीन स्वच्छ असा सफेद सफेद होईल. त्याच्यात आम्ही 1 तास तांदूळ भिजवून ठेवलेले ते घालूया. असे निथळून घालायचे झाऱ्यावर.
असे हलक्या हाताने असे ढवळायचे. आता पाण्याचा टेम्परेचर कमी झालेला आहे, तांदूळ घातले म्हणून पाण्यात. आता पुन्हा आम्ही एक उकळी काढूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आमच्या भाताला चांगली अशी उकळी आलेली आहे. अजून आम्ही 2 मिनिटं असा शिजवूया. तो एकूण 8 मिनिटं आम्ही हा तांदूळ शिजवलेला आहे, म्हणजे भात शिजवला. त्याच्यात लिंबू टाकलेली ती काढून घेऊया, गाळून घेऊया. सत्तर 70% हा भात आम्ही शिजवलेला आहे. उरलेला 30% आम्ही नंतर बिर्याणीचे थर लावण्यावेळी शिजवणार. चुलीवर आम्ही मातीचं एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 2 चमचे साजूक तूप घालूया. त्याच्यात थोडा बरिस्ता टाकूया, म्हणजे तळलेला कांदा. त्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. आणि 10 मिनिटं असं परतून घेऊया. 10 मिनिटं व्यवस्थित असं आमचं चिकन परतून झालेलं आहे. चुलीची फ्लेम पण आम्ही हाय केलेली आहे. आता आम्ही ते 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया शिजत. 10 मिनिटं झालेली आहे. चिकन पण आमचं शिजलेलं आहे. एकदम असं शिजलेलं नाही, 80% शिजलेलं आहे. आता आम्ही उतरून घेऊया. ते चुलीवर एक तवा ठेवलेला आहे. त्याच्यात आम्ही 1 चमचा साजूक तूप घालूया. त्याच्यात आम्ही काजू वर तळून घेऊया. 1 मिनिट फक्त असे तळून घेऊया. काजू आमचे 2 मिनिटं असे तळून झालेले आहेत. ते आता आम्ही काढून घेऊया. आता आम्ही त्याच्यात बदामाचे काप करून ठेवलेले ते पण तळून घेऊया. बदाम पण आमचे व्यवस्थित असे 2 मिनिटं तळून झालेले आहेत. ते पण काढून घेऊया. एक आम्ही पातेला घेतलेला आहे. आता मातीच्या पातेल्यात आम्ही बनवणार नाही. आता मातीचं पातेलं आम्हाला छोटं पडेल म्हणून आम्ही हे पातेलं घेतलेलं आहे ॲल्युमिनियमचं. जाड बुडाचं घेतलेलं आहे. असं जाड बुडाचं घ्यायचं पातेलं. आता आम्ही बिर्याणीची असे लेयर्स लावूया. पहिल्यांदा असा भात घालायचा. व्यवस्थित असा पसरायचा. आम्ही फूड कलर घेतलेला आहे, एक ऑरेंज घेतलेला आहे आणि एक येल्लो घेतलेला आहे. आणि तो थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात मिसळलेला आहे आणि तो जरासा आम्ही टाकूया. त्याच्यात थोडा बरिस्ता टाकूया. त्याच्यात ओली कोथिंबीर टाकूया. थोडा पुदिना टाकूया आणि 1 चमचा साजूक तूप टाकूया. त्याच्यात चिकन घालूया. चिकन घालायचं आणि ग्रेव्ही पण अशी घालायची. त्याच्यात पुन्हा थोडी अशी कोथिंबीर घालूया.
त्याच्यावर पुन्हा असा भाताचा थर लावूया, म्हणजे भाताची लेअर लावूया. व्यवस्थित असा पसरून घेऊया. पुन्हा त्याच्यावर अशी कोथिंबीर घालूया, बरिस्ता घालूया, पुदिना घालूया, काजूचे थोडे तुकडे घालूया. आणि पुन्हा थोडा ऑरेंज कलर घालूया. एक चमचा साजूक तूप घालूया. पुन्हा त्याच्यावर चिकन घालूया, म्हणजे चिकनची लेअर लावूया. त्याच्यावर राहिलेली ही ग्रेव्ही पण घालूया आणि राहिलेला सर्व राईस याच्यावर घालूया. त्याच्यावर बरिस्ता घालूया. ओली कोथिंबीर घालूया. पुदिनाची पानं घालूया, म्हणजे चिरून ठेवलेला बारीक पुदिना घालूया. त्याच्यात येलो कलर घालूया. दोन चमचे साजूक तूप घालूया. त्याच्यात पुन्हा काजू घालूया, थोडे बदाम घालूया. बिर्याणीची लेअर लावून झालेली आहे आणि आता आम्ही त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि चुलीवर एक तवा पण ठेवलेला आहे आणि चुलीची फ्लेम अशी स्लो ठेवलेली आहे. आणि आता त्याच्यावर आम्ही 5 मिनिटांसाठी ठेवूया हाय फ्लेमीवर. त्याच्यावर असं वजन ठेवूया, आम्ही खलबत्ता असा ठेवूया. हा एक कोळसा घेतलेला आहे आम्ही, तो आता चुलीत घालूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आम्ही खलबत्ता खाली उतरूया आणि झाकण काढूया. आणि त्याच्यात ही एक वाटी घालूया. चुलीत कोळसा घातलेला तो वाटीत घालूया. त्याच्यावर आम्ही तूप घालूया आणि त्याला दम देऊया. आणि आता 15 मिनिटं आम्ही असंच झाकून ठेवूया. बिर्याणी आता आमची तयार झालेली आहे. आता त्याच्यावर वजन ठेवलेला खलबत्ता तो काढून घेऊया. आणि थंड व्हायला ठेवूया. थंड होऊन 10 मिनिटं झालेली आहे. बिर्याणी बघा आमची व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यात आम्ही वाटी ठेवलेली ती काढून घेऊया. बिर्याणी पण आमची बघा व्यवस्थित झालेली आहे. आता आम्ही एका प्लेटमध्ये ती काढून घेऊया. एकदम भात पण मोकळा मोकळा झालेला आहे आणि व्यवस्थित अशी शिजलेली पण आहे. बघा व्यवस्थित असा भात झालेला आहे, मोकळा मोकळा. आणि कलर पण बिर्याणीला छान आलेला आहे. त्याच्यावर असा बरिस्ता घालूया, कोथिंबीर अशी घालूया. काजूगर घालूया. त्याच्यावर बदाम घालूया. त्याच्यावर पुदिना घालूया आणि लिंबू ठेवूया.
झाली ना तयार आमची हॉटेल सारखी बिर्याणी. गरम गरम मस्त बिर्याणी बनवलेली आहे. आज रविवार पण आहे, बाहेर पाऊस पण पडत आहे आणि मस्त अशी बिर्याणी झालेली आहे बघा. चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे, गरम आहे आणि बिर्याणी पण आमची व्यवस्थित झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. 1 किलोच्या प्रमाणात ही बिर्याणी तुम्ही बनवू शकता चिकन घालून आणि 6 जण ही व्यवस्थित खाऊ शकता. आणि आता मी तुम्हाला ही बिर्याणी अशी जेवून दाखवते. त्याच्याबरोबर रायता पण केलेला आहे बघा मी. टोमॅटो, कांदा, काकडी, दही घालून, कोथिंबीर आणि पुदिना घालून आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. जरा चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि मस्त असं रायता पण केलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला ही बिर्याणी अशी खाऊन दाखवते. या खायला. बिर्याणी मस्त अशी झालेली आहे आणि पाऊस पडत आहे त्या कारणाने एकदमच अशी गरमागरम बिर्याणी. त्याला साजूक तुपाची धार सोडलेली आहे म्हणून अजून व्यवस्थित लागते ती. हे बघा चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे, ते पण हे बघा खाऊन दाखवते. आणि आजची आमची ही दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मुद्दाम तुम्ही कमेंट करून कळवा. घरी मुद्दाम बनवा. आणि नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.